तासनतास पाण्यामध्ये उभे राहून केलेली जल तपश्चर्या आणि ध्यानधारणा यांसाठी ओळखले जाणारे महाराज म्हणजे स्वामी गगनगिरी महाराज. श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी चालले स्वामी गगनगिरी महाराज मठ खोपोली येथे. कल्याणवरून ट्रेनने खोपोली स्टेशनला आले. खोपोली स्टेशनवरून मठामध्ये जायला 20 रुपये सीटवर रिक्षा भेटते. रिक्षाने फक्त 5 मिनिटात मी मठामध्ये पोहोचले. मठामध्ये आल्यावर सर्वात पहिले चपला काढून पाय धुतले आणि आतमध्ये गेले. हे ठिकाण खूप निसर्गरम्य असल्यामुळे येथे वेळ कशी जाते कळतच नाही. आतमध्ये आल्यावर स्वामी गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि पाताळगंगा नदी जवळ आले. असे म्हणतात याच नदीमध्ये स्वामी जल तपश्चर्या करायचे. या नदीला वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. मी उन्हाळ्यात येऊन सुद्धा तुम्ही बघू शकता ही नदी किती फोर्स मध्ये वाहत आहे. नदी पाहून झाल्यावर मी पुढे गुहेकडे निघाले. गुहेकडे जाताना प्रति केदारनाथ मंदिर लागतं. तिथे दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. गुहेकडे जाणारा रस्ता अतिशय सुंदर आहे, पण तुम्ही जर माझ्यासारखं उन्हाळ्यात येणार असाल तर पाय भाजून घेण्याची तयारी ठेवा. पण इथे दर 5 मिनिटाच्या अंतरावर पाण्याच्या टाक्या असल्यामुळे उन्हाचा एवढा त्रास होत नाही. गुहेचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 5 आहे, एवढं लक्षात ठेवा. याच गुहेमध्ये स्वामी गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे. गुहेच्या बाहेरून आपल्याला मठाचा व खोपोली शहराचा अतिशय सुंदर नजारा पाहायला भेटतो. गुहेचे दर्शन घेऊन मी परत मठात आले आणि स्वामींचा प्रसाद घेतला व परतीच्या प्रवासाला निघाले. मठाच्या बाहेर येऊन हा थंड बर्फाचा गोळा खाल्ला आणि परतीच्या प्रवासाला लागणाऱ्या उन्हाशी सामना करण्याची शक्ती मिळाली.